तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. नेहमीच बाई तुमची घाई, अशानं आरोग्य बिघडायचं हो बिघडायचं. तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. विहिरीवरी पाण्याला जाता, विहिरीवरी पाण्याला जाता, तिथेच आपली भांडी घासता, तिथेच आपली भांडी घासता. पाणी दूषित व्हायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. पाणी दूषित व्हायचं ग, तुम्हाला कधी हे समजायचं. नेहमीच बाई तुमची घाई, अशानं आरोग्य बिघडायचं हो बिघडायचं. तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. येता जाता तंबाखू खाता, येता जाता तंबाखू खाता, इकडून तिकडं पचपच चुकता. जंतू हवेत पसरायचे हो, तुम्हाला कधी हे समजायचे. तुम्हाला कधी हे समजायचे हो, तुम्हाला कधी हे समजायचं. नेहमीच बाई तुमची घाई, अशानं आरोग्य बिघडायचं हो बिघडायचं. तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. गोधरी मंदी परसाकडे जाता, पाऊस आल्यावर जंतू लागतात. संडास बांधलेत वापरायला हो वापरायला. तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. नेहमीच बाई तुमची घाई, अशानं आरोग्य बिघडायचं बिघडायचं. तुम्हाला कधी हे समजायचं हो, तुम्हाला कधी हे समजायचं. या आरोग्य गीतात आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जीवनात कसा वापर केलेला पाहिजे. आपल्या घरात आपण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आपण बाहेर जातो तर तिथेही आपण स्वच्छता बाळगली पाहिजे. आणि आपण विहिरीवर पाणी भरतो तर तिथे भांडे न घासता आपण व्यवस्थित बाजूला पाणी घेऊन एक साईडनं भांडे घासले पाहिजेत. कपडे धुतात बाया विहिरीवर, तिथं आपण कपडे न धुता साईडनं पाणी घेऊन व्यवस्थित कपडे धुतले पाहिजेत. कारण की आपण ते पाणी वापरतो त्या जंतूमुळे आपल्याला आरोग्य बिघडतं आणि त्यामुळे आपल्या समजा शरीरावरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून हे आपण स्वतःची स्वच्छता ही काळजी घेऊन व्यवस्थित पणे आपण स्वच्छता पाळायची आहे. जसे आपण संडास बांधलेले आहेत पण त्याचा आपण वापर करत नाही. संडासात आपण नेहमी वापर केला पाहिजे. बाहेर न जाता आपण संडासाचा वापर केला पाहिजे. त्यामुळेही आरोग्य आपले जास्त प्रमाणात बिघडत असते. जेवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते.